विरोधात सुबोध अशी पंतांचा इशारा. लेट्स प्ले लेट्स बिगिन. षटकातील पहिला चेंडू फेकला जाईल ओमकारच्या माध्यमातून. नक्कीच आपण पाहतोय प्रामुख्याचा गोलंदाज म्हणून बॉलिंग ट्रॅकवरती आणलं जातंय पहिल्या षटकाची हाताळणी करण्यासाठी, जिथे लाभेशची फलंदाजी मागील सामन्यामध्ये चर्चेचा विषय नक्कीच ठरला होता, परंतु आजच्या सामन्यामध्ये स्वतःला करून दाखवावं लागेल, घाम गाळावा लागेल मैदानाच्या वरती. कारण का दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत, नावाजलेले संघ आहेत. चांगल्या चांगल्या खेळाडूंचा भरणा दोन्ही संघांमध्ये आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय. तेच दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. चला ओंकार, सुरुवात करायची आहे, वेळ वाया घालवायचा नाही. सामन्याची सुरुवात होते. पहिल्या षटकातील पहिला चेंडू आक्रमण केलं जातंय मिड विकेटच्या वरून. चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. षटकार तिथे तर शिंगावर घेऊ राईट ओव्हर द विकेट. चेंडू आपण पाहतो लेट कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. या चेंडूवरती कोणतीही धाव लिहिली जात नाही. निर्धाव चेंडूची सांगता पुनरागमन करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न ओमकारच्या माध्यमातून आज आपल्याला पाहायला मिळतोय. मग ओमकारचा विचार केलात ना मित्रांनो, तर प्रामुख्याचा गोलंदाज आहे. अलीकडच्या काळामध्ये ओमकार नावाची चर्चा देखील आज आपल्याला तीच चर्चा आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार का असा प्रश्न विचारला जातोय. फटका चांगला येत नाही. चेंडू चाललाय घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. एका धावेनिशी धाव फलकावरती धावा लागल्या जातात. तब्बल 7 धावा. 7 ऑन स्कोरबुक, लॉस ऑफ नन असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. हा फटका देखील फसतोय. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळते. मित्रांनो, ओमकारचा विचार केला तर गती आहे, नियंत्रण आहे, सर्व काही आहे. क्रिकेटबद्दल केलेला सराव आहे. आज सिद्ध करावं लागेल क्रिकेटच्या पटलावरती, मैदानाच्या वरती ओमकार याला. षटकातील पुढील चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर फेकला जातोय असाच पंचांच्या माध्यमातून इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. अवंत स्वरूपाची एक धाव लिहिली जाते. एका धावेनिशी धाव फलकावरती तब्बल 8 धावा लिहिल्या जातात. 8 लॉस ऑफ नन असं चित्र आपण पाहतोय. अर्थातच वादळ शहाबाज या संघाकडून प्रथमतः फलंदाजी करत असताना प्रथम सत्र जिथे आपल्याला अनुभवायला मिळते. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. फटका चांगला येतोय. चेंडू चांगलाय मिड विकेटच्या क्षेत्रावरून सीमारेषा बाहेर. षटकार ओमकारला कानमंत्र दिला जातोय. अर्थातच ओमकारच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाईल. धावफलकाचा विचार केला तर 14 धावांपर्यंत धावफलक जाऊन पोहोचले, जिथे आपण पाहतोय सुबोध 2 षटकांच्या जीवावरती खेळतोय. लेटकट फटका खेळला जातोय. पॉईंटच्या क्षेत्रामधून फॉरवर्ड डी पॉईंट पर्यंत चेंडू रावला. एका धावेचं कन्व्हर्जन 2 धावांमध्ये करण्याचा प्रयत्न नाही होत आहे. एका धावेसाठी आपण पाहतोय समाधान दाखवलं जाते. एका धावेनिशी धावफलकावरती धावा लागल्या जातात 15 धावा, जिथे पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय 15 ऑन स्कोर बुक. जिथे आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी नौखा गोलंदाज पुनश्च एकदा पाचारण केलं जाते. सिद्धांत याला. सिद्धांतच्या माध्यमातून नक्कीच गतीचा वापर आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला होता. पहिल्या सामन्यामध्ये देखील आज तोच गती आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळेल का? कारण का नाण्याच्या दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर सुबोध सारखा एक नामवंत फलंदाज उभा असताना कशा प्रकारे गोलंदाजी केली जाणार. सुबोध आणि आपण पाहतोय लाभेश अशी जोडी. लाभेशला अजूनपर्यंत फलंदाजी करण्याची संधी मिळालेली नाहीये.
एकतर्फी किल्ला लढला जातोय. सुबोधच्या माध्यमातून गतीचा भन्नाट वापर केला जातोय. भरधाव वेगानं येणारे चेंडू आणि आपण पाहतोय सिद्धांतचं ते नातं कित्येक वर्षांपासून चालत आलेलं आहे. सिद्धांत आणि गती यात हे नातं एक जवळचं नातं आहे आणि तेच नातं आज आपल्याला क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळते, अनुभवायला मिळते. गतीचा वापर केला जातोय सिद्धांतच्या माध्यमातून. फलंदाजाला मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलं जातंय. आडव्या बॅटने फटका खेळला गेला होता. चेंडू चाललाय मिड विकेटच्या क्षेत्रापर्यंत. एका धावेची पूर्तता केली जाते. एका धावेसोबत फलकावरती धावा लिहिल्या जातात. त्या म्हणजे तब्बल 16 धावा. फसतोय. पंचांकडे दाद मागितली जाते आणि पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. अर्थातच फलंदाज बाद. करण्यासाठी नौका फलंदाज अभिषेक येतोय फलंदाजी करण्यासाठी. लाभेजची मागील सामन्यामध्ये प्रतीक सर आपण चांगली फलंदाजी पाहिली होती, परंतु या सामन्यामध्ये अपयशी ठरतोय. लाभेजची जागा भरून काढण्यासाठी अभिषेकला आमंत्रण दिलं जातंय. मग आता असं म्हणावं लागेल सिद्धांत वर्सेस अभिषेक असं द्वंद्व क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळणार का? कारण का गतीचा भन्नाट वापर सिद्धांतच्या माध्यमातून आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगलं यष्टीरक्षण केलं जातंय तिथे. अर्थातच संदेश वैकर यांच्या माध्यमातून नक्कीच एक चांगले खेळाडू देखील आहेत क्रिकेटच्या पटलावरती. त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळत असतो आणि तेच आपण पाहतोय. सिद्धांत पुनश्च एकदा बॉलिंग ट्रॅक करते. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू आपटलेला. हा चेंडू पटकी हुई ये गेंद जाती हुई विकेट कीपर की दस्तानों में असं म्हणावं लागेल या चेंडूवरती. कारण का आपण पाहतोय बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क येत नाही. चेंडू थेट जाऊन निसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गोलंदाजाचं कौतुक याच्यासाठी करावं लागेल. कारण का 5 चेंडू फेकले गेलेत आणि 5 चेंडूंवरती फक्त आणि फक्त 1 धाव सिद्धांतने खर्च केलेली आहे. हा चेंडू पुनश्च एकदा आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बाहेर, नियंत्रण कक्षेच्या बाहेर अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव घेतली जाते. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षण आपलं काम चोख बजावत असताना दुसरी धाव या षटकातील येते. दुसरी धावेची भर. अर्थातच एकंदरीत फलकावरती 17 धावा लिहिल्या जातात. जिथे आपण पाहतोय अर्थातच वादळ शहाबाद क हा संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना नाणेफेक जिंकल्याच्या नंतर श्रीराम कमळपडा संघाने गोलंदाजी स्वीकारलेली असताना आपण पाहतोय. फटका फसतोय. चेंडू चाललाय बॅकवर्डच्या क्षेत्रामध्ये जिथे नक्कीच एका धावेचं कन्व्हर्जन 2 धावांमध्ये केलं जाणार का? प्रश्नाचं उत्तर हो मिळतोय. फलंदाज सुखरूप 2 धावांसाठी. यस, 2 धावा घेतल्या जातील धफलकावरती. 2 धावेनिशी आपण पाहतोय धफलकावरती एकंदरीत 19 धावा लिहिल्या जातात. दुसऱ्या षटकाच्या अखेरीत जिथे आपण पाहतोय 9.5 ची सरासरी प्रतीक सर राखली जाते. आमच्या विनंतीस मान देऊन आमचे ज्येष्ठ खेळाडू हितचिंतक अभिजित अर्जुन पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. मंडळाच्या वतीने मी त्यांना शाळ आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यास आकाश जुईकर यांना विनंती करतो. शाळ, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ. अभिजित अर्जुन पाटील मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू हितचिंतक. धन्यवाद आकाश जुईकर. अभिजित अर्जुन पाटील यांच्या माध्यमातून आमच्या मंडळास रोख 3000 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचे ऋणी आहे. धन्यवाद. नक्कीच
नक्कीच पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया जिथे योगेशला पाचारण केलं जाते राईट आर्म ओव्हर द विकेट आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना क्लास दाखवला जाते कार्पेटच्या आधारे डान्सिंग डाऊन द विकेट टू बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये थेट यष्टीरक्षकाकडे फेकी होते आणि फलंदाज या सिडीज बाद जाईल तंबूच्या आश्रयाला इथे रुपेश येतोय फलंदाजी करण्यासाठी रुपेशच्या माध्यमातून नक्कीच चांगली फलंदाजी केली जाईल का आजच्या दिवसामध्ये कारण का जिथे अंतिम षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय रुपेशला पुढे सरसावलं जाते रुपेशला पुढे आणलं जाते स्ट्रायकिंग एंडवरती येऊन खेळण्यासाठी सज्ज होईल अंतिम षटकाची हाताळणी करण्यासाठी योगेशला पुढे आणलं होतं पहिल्या चेंडूवरती अर्थातच रनआउट स्वरूपाची विकेट आपल्याला पाहायला मिळाली होती फलंदाज आपण पाहतोय बाद झाला तो म्हणजेच सुबोध यस हा फटका चाललाय थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये फलंदाज बाद थ्रू लगावला जातोय अर्थातच वादळ शहाबाज क या संघाच्या फलंदाजीला जिथे चांगली गोलंदाजी करण्याचं एक पुनरागमन केलं जाते श्रीराम कमळपाडा या संघाकडून प्रथमतः नाणेफेक जिंकून कमळपाडा या संघाने गोलंदाजी स्वीकारलेली आहे गोलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे वादळ शहाबाज क या संघाला क ब काय आणि अ काय हे फक्त नावापुरतेच असतात आपण पाहतोय खेळ हा A+ दर्जाचा सर्वच खेळाडूंचा आपल्याला पाहायला मिळतो पायाचा वेध घेणारा हा चेंडू यष्ट्यांच्या मधोमध फलंदाजाला पकडण्याचा नक्कीच एक प्रयत्न केला गेला होता गोलंदाज अर्थातच योगेशच्या माध्यमातून गतीचा वापर मैदानाच्या वरती केला जातोय नक्कीच गती मधोमध आपण पाहतोय चेंडूंवरती गती काढून देखील घेतली जाते आणि हेच व्हेरिएशन आज क्रिकेटच्या पटलावरती तुम्हा सर्वांना सर्वच क्रिकेटच्या आपण पाहतोय स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं आणि का व्हेरिएशन असणं महत्त्वाचं असतं चेंडू चाललाय लॉंग ऑफ क्षेत्रावरून थेट सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी डीसी तिसरा षटक प्रगतीपथावरती असताना फटका चांगला येत नाही चेंडू चाललाय एका धावेची पूर्तता 2 धावांमध्ये रूपांतर केलं जाणार का प्रश्नाचं उत्तर हो मिळते 2 धावा घेतल्या जातील आता षटकातील मला वाटते अंतिम चेंडू शिल्लक असताना यस षटकातील जर धावा फलकाचा विचार केला तर तब्बल 29 धावा 29 ऑन स्कोर बुक असं म्हणावं लागेल ओव्हर द विकेट चेंडूला पाठवलं जात आहे क्रॉस द लाईन चेंडू झालाय सीमारेषेच्या बाहेर दणदणीत खणखणीत षटकार ग्राउंड साठी ज्यांनी मदत केली असे आमचे ज्यांनी टिलर मारला आणि सगळी साफसफाई केली असे आमचे संकेत गणपत पाटील यांचा सुद्धा इथे सत्कार होत आहे शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन दिनेश जुईकर यांना विनंती करतो की संकेत पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा आहे तसेच ज्यांनी डीजे वाजवला असे आमचे सागर म्हात्रे यांचा सुद्धा यथोचित सन्मान सागर म्हात्रे चला स्टेजवर यायचं आहे सागर म्हात्रे उत्कृष्ट डीजे व्यवस्था आकाश जुईकर
तसेच आमचे स्टेजचे मालक दत्ता म्हात्रे, दत्तात्रय रवींद्र पाटील, चला दत्तू शेठ, ठीक आहे, धन्यवाद. आजच्या दिवसातील मित्रांनो विचार केलात ना तर तब्बल हा मला वाटते 8वा सामना आहे आणि 8 सामन्यांपैकी 4 ते 5 सामने हे 35-36च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते. आकड्यांचा खेळ आहे असं म्हटलं जातं क्रिकेट, आणि नक्कीच आकड्यांचा खेळ असतो. आकड्यांच्या खेळावरती पैसे सुद्धा लावले जातात. 35-36 नक्कीच आपण पाहतोय, अंक लक्षात ठेवायचा आहे. या सिटीचा हा देखील एक मजेचा विषय आहे. आजच्या दिवसामध्ये चर्चेचा विषय नक्कीच ठरलेला आहे आणि तब्बल धावांचा उच्चांक पाहायला गेलात ना मित्रांनो तर तब्बल 80 धावा सुद्धा आजच्या दिवसामध्ये लागल्या गेल्यात. अर्थातच वादळ शहाबाज अ या संघाकडून नक्कीच आपण पाहतोय वादळ शहाबाज अ च्या विरोधात जय हनुमान चौकीचा पाडा. पुढील सामना, चला कर्णधार संघनायक यायचा आहे नाणेफेकीसाठी. 36 to win this match in 18 deliveries in 3 overs. 3 षटकांमध्ये 36 धावा, काय तर प्रति षटक 12 धावा बनवाव्या लागतील. 12 धावांची सरासरी राखावी लागेल प्रति षटक. पाठलाग करायचा आहे 36 धावांचा. चला क्षेत्ररक्षण लवकर सजवून घ्यायचं मित्रांनो, वेळ वाचवायचा आहे. घड्याळामध्ये पाहायला गेलात तर तब्बल मला वाटते 3:30 वाजायला आलेले आहेत आणि आजच्या दिवसामध्ये तब्बल आपल्याला 12 सामने खेळवायचे आहेत. जिथे 36 धावा पूर्तता केली जाणार की 36 धावा रोखल्या जाणार. विराज आणि संदेशाची जोडी. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज रवींद्र. रवींद्र हे नाव आपण पाहतोय इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा गाजतंय. मग रवींद्र जडेजा. सामना चालू होतोय या सिटीत. पंचांचा इशारा येतोय. षटकातील पहिला चेंडू ओव्हर द विकेट. षटक प्रणबच्या माध्यमातून चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या रिजन पर्यंत. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल, फेकी करेल तिथपर्यंत. एका धावेची पूर्तता. पहिली धाव महत्वाची, पहिल्या धावेला महत्व दिलं जातंय. आता येणारे 17 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता. 35 धावांची पूर्तता करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. जिथे आपण पाहतोय चांगली फलंदाजी करण्याचा एक प्रयत्न केला जातोय. अर्थातच संघ श्रीराम कमळपाडा या संघाकडून. पुढील चेंडू ब्लॉकर लाईनचा चेंडू आपण पाहतोय फेकला जातोय. फलंदाजाला जखडून ठेवलं जाते, बांधून ठेवलं जाते, मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं जाते. असं सर्व काही या चेंडूवरती घडते मित्रांनो. नक्कीच कमबॅक गोलंदाज करतोय. अर्थातच आपला क्लास दाखवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न फलंदाजच्या माध्यमातून केलं जातोय. नक्कीच पुढील सामना आपण पाहतोय जय हनुमान चौकीचा पाड्याच्या नशिबी नाणेफेकीचा कौल लागलेला आहे. आपला निर्णय लवकरात लवकर घेऊन या सामन्याच्या नंतर मैदानाच्या वरती दाखल व्हायचा आहे, मार्गस्थ व्हायचा आहे. षटकातील पुढील चेंडू फेकला जाईल. टप्प्याचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न येतोय. अंगलटी निर्धाव चेंडूची सांगता आज आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. फटका चांगला येतो. चेंडू चाललाय लॉंग स्टॉप एरिया मधून सीमा रेषेच्या बाहेर. षटकारासाठी डीजे.
दाखवलेला आहे संदेश आणि संदेशची फलंदाजी आजच्या दिवसामध्ये नक्की चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती. पुनश्च एकदा हरिओम असं म्हणावं लागेल. उंची जास्त लांबी कमी फलंदाज बाद. ताकद कमी पडली होती या फटक्यावरती. अर्थातच फलंदाज आपण पाहतोय संदेश बाद होत असताना संदेशची जागा भरून काढण्यासाठी प्रणय येते फलंदाजी करण्यासाठी. प्रणयला आज नक्कीच प्रयत्न करावे लागतील क्रिकेटच्या पटलावरती. जर आपल्या संघाला पुढील फेरीमध्ये दाखल करायचं असेल, घेऊन जायचं असेल तर फलंदाजी करून दाखवावी लागेल. ते आपण पाहतोय उंची जास्त लांबी कमी फटका फसला होता संदेश याचा. मैदानातून बाहेर जावं लागणार आहे संदेश याला. जिथे पहिल्या षटकची हाताळणी करण्यासाठी गोलंदाज रवींद्र आला होता. शेवटचा चेंडू षटकातील फेकला जाईल रवींद्रच्या माध्यमातून. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. अंगाचा वेध घेणारा चेंडू मैदानाच्या वरती. चेंडूची सांगता होते. टाळ्या वाजवल्या जातात. पाठबळ दिलं जाते. कौतुक केलं जाते गोलंदाजाचं. कारण का पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्यात. काय तर येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी तब्बल 29 धावांची गरज असताना आपल्याला पाहायला मिळते क्रिकेटच्या पटलावरती. 29 धावांचा विचार केला तर 14.5ची सरासरी. 7 झालेल्या आहेत धावा. 7 ऑन स्कोर बुक. लॉस ऑफ 1 विकेट. 12 चेंडू 29 धावा म्हणजेच काय तर 14.5ची सरासरी प्रति षटक राखावी लागेल मित्रांनो. 14.5ची सरासरी राखली जाणार की 15-14 अशा धावा बनवल्या जाणार नक्कीच पाहण्याजोगा असणार आहे. टीम मीटिंग साठी जास्त वेळ घ्यायचा नाही मित्रांनो. सहकार्य करायचं आहे. आम्ही समजू शकतो की निर्णय महत्त्वपूर्ण असतात परंतु अंतिम 2 षटकांसाठी कोणाला बोलवलं जाणार पाहण्याजोगा असणार आहे. पंच दखल घ्यायची आहे. जास्त वेळ घेऊन द्यायचा नाही खेळाडूंना. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. धन्यवाद. आपण पाहतोय गोलंदाजाला आणलं जाते बॉलिंग ट्रॅक वरती जिथे 12 चेंडू सामना जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. 29 रिक्वायर्ड्स इन रिस्ट्रिक्टेड 12 डिलिव्हरीज. निर्धारित 12 चेंडूंवरती 29 धावा बनवायच्या आहेत. नक्की जिथे आपण पाहतोय 12 चेंडू आणि 29 धावा बॉलिंग ट्रॅक वरती नौका गोलंदाज आपण पाहतोय. अर्थातच चैतन्य येतोय. चैतन्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल. आज क्रिकेटच्या पटलावरती प्रयत्न करावे लागतील. गतीचा वापर नक्कीच चांगला करावा लागेल. गतीनेशी चेंडू फेकावे लागतील. परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला फलंदाजाचा विचार केलात ना मित्रांनो तर फलंदाज आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज विराज आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती प्रणय अशी जोडी आपण पाहतोय. विराजच्याकडे ती क्षमता आहे, ताकद आहे, नजाकत आहे, अनुभव आहे. सर्वस्व पेडाला लावावं लागेल. फटका पोचतोय. चेंडू चाललाय फॉरवर्ड शॉर्ट स्क्वेअर लेगच्या रीजन मधून मिड विकेटच्या रीजन पर्यंत जिथे आपण पाहतोय एका धावेची पूर्तता केली जाते. एका धावेवरती समाधान दाखवलं जातंय. एका धावेनिशी फलकावरती एकंदरीत धावा लागल्या जातात त्या 8 धावा. आठ धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती. चला पंच सामना चालू करायचा आहे. वेळ जास्त जातोय सामन्यामध्ये असं सांगितलं जातंय. पुढील चेंडूसाठी राईट आर्म ओव्हर द विकेट. पुनश्च एकदा फटका चांगला येतोय. आता चेंडूला पाठवलं जातंय डीप स्क्वेअर लेग वरून. ये छक्का नाही या
जिथे 36 धावांचा पाठलाग करत असताना चैतन्य आता कुठेतरी कमी पडणार का, की चैतन्याची गोलंदाजी पुनरागमन करणार, मग फलंदाजी करत असताना प्रणयची धारधार फलंदाजी, प्रणयची तंत्रशुद्धता फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळणार का? प्रामुख्याचे प्रश्न उपस्थित मैदानाच्या वरती असतील. उपस्थित प्रश्नांना उत्तर नक्कीच या फलंदाजीच्या माध्यमातून देखील दिली जातील. पुनश्च एकदा हुक केलाय, चेंडूला चाललाय बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रापर्यंत. एका धावेची पूर्तता, विराजला स्ट्रायकिंग एंड वरती आणलं जातंय. नक्कीच आपला साथीचा सेनापती आहे, खांद्याला खांद्या लावून आजच्या दिवसामध्ये फलंदाजी करायची आहे. कारण का क्रिकेट हा खेळ एक दोघांचा नसतो, तर नक्कीच विचार विनिमय करून हा खेळ खेळवला जातो. मित्रांनो, दोन फलंदाज आपण पाहतो, विराज आणि प्रणय अशी जोडी मैदानाच्या वरती, जिथे विराजचा विचार केला तर वैयक्तिक 2 धावा, प्रणयचा विचार केला तर वैयक्तिक 7 धावांवरती खेळतोय. संदेश वैयक्तिक 6 धावा करून बाद झालेला आहे. संघाची स्थिती पाहायला गेलात ना मित्रांनो, तब्बल 15 धावांपर्यंत धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 15 लॉस ऑफ 1 विकेट असं चित्र. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला चैतन्याचे आपण पाहतोय प्रामाणिक प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडूंवरती 8 धावा खर्च केल्या. हा चेंडू आपण पाहतोय ऑफ स्टिकच्या बाहेर या सिटीत फेकला जातोय. पंचांच्या माध्यमातून अवांतर स्वरूपाचा चेंडूची सांगता आपल्याला झाल्याचं सांगितलं जातंय. मित्रांनो, हा चेंडू पुनश्च एकदा चैतन्य याला फेकावा लागेल. या चेंडूवरती पुनश्च एकदा प्रयत्न चैतन्य याला करावे लागतील. कारण का स्वतःला सिद्ध करायचं असेल तर आज क्रिकेटच्या पटलावरती घाम गाळावा लागेल. शांततेचा काळ आहे, जास्त घाम गाळावा लागेल, तरच युद्धाच्या काळात कमी रक्त सांडवावा लागेल. फटका फसतोय पुनश्च एकदा कार्पेटच्या आधारे चेंडू ट्रॅव्हल होतोय. अर्थातच एका धावेचा कन्व्हर्जन 2 धावांमध्ये. विराजसाठी टाळ्या वाजवल्या जातात, प्रणयसाठी टाळ्या वाजवल्या जातात. नक्कीच प्रेझन्स ऑफ माइंड काय असतं क्रिकेटमध्ये, आज क्रिकेटच्या पटलावरती ते दाखवलं जातंय. नक्कीच 2 धावांची चोरी, 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावा लिहिल्या जातात. 18 धावा, जिथे 36 धावांचा पाठलाग करायचा आहे, 36 धावा बनवायच्या आहेत. षटकातील 2 चेंडू शिल्लक असताना आपण पाहतोय, षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. चैतन्य ऑन बॉलिंग ट्रॅक, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुनश्च एकदा षटकातील पुढील चेंडू फेकला जाईल. अख्खू टप्प्याचा चेंडू आला छातीवर, पाठवला सीमारेषा बाहेर. चेंडू चाललाय षटकारासाठी. प्रतीक सर, धावफलकावरती 24 धावा लिहिल्या जातात आणि ही चांगल्या फलंदाजाची ओळख असते. वाईट चेंडूचा समाचार घेतला जातो, चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातो फलंदाजांकडून. आणि नक्कीच विराजच्या माध्यमातून विचार केला तर हा पहिला फटका आला होता, खराब चेंडू होता, पाठवून दिला सीमारेषा बाहेर. अर्थातच वैयक्तिक त्याचा विचार केलात ना तर तब्बल वैयक्तिक 10 धावांवरती खेळतोय. संघाचा सेनापती म्हणून नक्कीच आज आपल्याला आपलं नाव पुढे आणायचं आहे. विराजचं नाव पुढे येतंय. संघाचा सेनापती नाही तर सर सेनापती म्हणून संघाची जबाबदारी करून फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. तंत्रशुद्धता काय असते ना फलंदाजीची, तंत्रशुद्ध स्वरूपाचे फटकेबाजी काय असते ना, विराजच्या माध्यमातून पाहायला मिळते. फटका चांगला पुनश्च एकदा, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाज विराज बॅक टू द पॅव्हेलियन. सहा चेंडू 12 धावांची आवश्यकता जिथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. या धावा कशा प्रकारे बनवल्या जाणार, अर्थातच नौका फलंदाज रणजित येथे फलंदाजी करण्यासाठी, विराजची जागा भरून काढण्यासाठी, जिथे अद्यापपर्यंत 12 ची सरासरी राखली जाते 36 धावा बनवत असताना. काय तर 2 षटकांची फेकी झाली आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती 24 धावा लिहिल्या गेल्या. निर्धारित येणाऱ्या 6 चेंडूंवरती आपण पाहतोय 12 धावा एका बाजूने बनवायच्या आहेत, तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला 12 धावा रोखायच्या सुद्धा आहेत. जिथे आपण पाहतोय प्रयत्न अपार केले जातील. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. चला खेळाडू, तुम्ही जास्तच वेळ घेताय. मगाशी देखील मी तुम्हाला कॉल दिला होता. विचार विनिमय करावा लागतो, आम्हाला देखील मान्य आहे, परंतु इतका वेळ घेऊ नका की तो अर्थातच तुम्हा सर्वांना नंतर बॅडलाईटचा आपण पाहतोय सामना करावा लागेल. मित्रांनो, स्पर्धा तुम्हा सर्वांची आहे. आजच्या दिवसामध्ये अंतिम सामना देखील आज या क्रिकेटच्या पटलावरती खेळवायचा आहे. मित्रांनो, चला रवींद्र चैतन्य सहकार्य करायचं आहे. अंतिम षटक हाताळण्यासाठी नौका गोलंदाजाला आणलं जातंय.
ऋषिकेश नाव पुढे येते. 6 चेंडू 12 धावा. मग या धावा बनवण्यासाठी नक्कीच पुरेपूर 6 चेंडूंचा वापर केला जाईल की आपण पाहतोय. फलंदाजी अर्थातच रणजित आणि नौका फलंदाज आपण पाहतोय. अर्थातच प्रणय आणि नौका फलंदाज रणजितच्या माध्यमातून केली जाईल. लवकरात लवकर धावा बनवण्याचा प्रयत्न असेल, परंतु ऋषिकेशचा विचार केला तर लांब पल्ल्याचा रनअप आहे, गतीचा वापर केला जाईल. नक्कीच याच्यात तीळ मात्र शंका नसेल. राईट आर्म ओव्हर द विकेटची बाजू निवडतोय गोलंदाज आपण पाहतोय. 6 चेंडू 12 धावा. मॅच ऑन. सामना चालू होतोय. अंतिम षटक हाणामारी करण्याचं हे षटक डेथ ओव्हर म्हणून देखील या षटकाला ओळखलं जातं. षटकातील पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट ऋषिकेश. फटका पोचतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार का नाही प्रश्नाचं उत्तर. एका धावेचं कन्वर्जन 2 धावांमध्ये, 2 धावांचं कन्वर्जन 3 धावांमध्ये. चौथी धाव घेतली जाणार का नक्कीच पाहण्याजोगं असणार, परंतु 3 धावांवरती समाधान दाखवलं जातंय. आता 5 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 9 धावा बनवल्या जातील की 5 चेंडूंवरती 9 धावा रोखल्या जातील नक्कीच पाहण्याजोगं असणार आहे. क्लास काय असतो तो फलंदाजाच्या माध्यमातून दाखवला जातोय. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला दर्जा देखील आपण पाहतोय ऋषिकेशच्या माध्यमातून दाखवण्याचा एक प्रयत्न केला जातोय. परंतु असं म्हटलं जातं की आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो, परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला मित्रांनो पाहायला गेलात ना तर आक्रमकतेला शक्तीचं वरदान देखील असतं आणि तीच शक्ती आज मैदानाच्या मध्ये पाहायला मिळणार का. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू पहा मित्रांनो पुनरागमन करतोय ऋषिकेश. सांगतोय तुझ्याकडे ताकद असली म्हणून काय झालं, माझ्या बोटांमध्ये जादू आहे. मी चेंडूंवरती आजच्या दिवसामध्ये बोट फिरवू शकतो, तुला चकवून ठेवू शकतो, तुला जकडून ठेवू शकतो, बांधून ठेवू शकतो. फलंदाज रणजितला नक्की चकवतोय. रणजितचा विचार करावा लागेल. षटकातील पुढील चेंडू अक्रॉस द लाईन. चेंडू जाईल का. आलाय 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 आणि चेंडू काय क्षेत्ररक्षण चांगला आहे. जॉन्टी रोडची आठवण करून देतोय आणि आपण पाहतोय मैदानाच्या वरती एका धावेवरती समाधान दाखवलं जातंय. चेंडूला अडवलं जातंय. या सिटीच कौतुक करावं तितकं कमी आहे साहिलचं, कारण का चेंडूला जर अडवलं नसतं ना मित्रांनो या चेंडूवरचे निश्चित स्वरूपात 6 धावा लिहिल्या गेल्या असत्या. परंतु आज आपल्या संघासाठी खेळायचं आहे. आज मैदानाच्या वरती रक्त सांडवावं लागलं तरी चालेल, परंतु आपण पाहतोय विजय आपल्याच नावावरती लिहिला गेला पाहिजे अशा स्वरूपाची खेळी साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. आता 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता. क्या बात. काय क्लास दाखवला जातोय, काय क्रिकेट पाहायला मिळते. माफ करा 3 चेंडू 8 धावा. 3 चेंडू 8 धावा. 3 चेंडू 8 धावा. 6 चेंडूंवरती 12 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवरती 3, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव. यस इट इज. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता. ऋषिकेश ऑन फायर की प्रणय ऑन फायर, नक्कीच प्रामुख्याचे प्रश्न आज या चेंडूवरती सामन्याचा निकाल नक्कीच ठरवून देतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका चांगला. हेलिकॉप्टर उडाला जाते. चेंडू चाललाय सीमा रेषा बाहेर. षटकार डीजे. धावांची आवश्यकता. 2 चेंडू 2 धावा. कशा प्रकारे गोलंदाजी ऋषिकेशच्या माध्यमातून केली जाणार, कशा प्रकारे फलंदाजी आपण पाहतोय प्रणयच्या माध्यमातून केली जाणार, नक्कीच पाहण्याजोगं असेल. 2 चेंडू 2 धावा. मॅच ऑन. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऋषिकेश पुनश्च एकदा. फटका चांगला आहे. कार्पेटच्या आधारे 1 धाव तर धावून पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्नांमध्ये यश आपल्याला पाहायला मिळते. विजयी भव या फटक्यावरती लिहिलं होतं मित्रांनो आणि आपण पाहतोय संघ जिंकतोय तो म्हणजेच अर्थातच श्रीराम कमळपाडा संघ. यस इट इज. चांगली खेळी, चांगली फलंदाजी साकारली गेली होती.